मित्रांनो, तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग वगैरे करत असाल ना, सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो की चार्ट ओपन करायचं. चार्टमध्ये पहिले काय बघायचं, पहिलं मंथली चार्ट अपसाईट आहे, वीकली अपसाईट आहे आणि वन डे अपसाईट आहे. ह्या सगळ्या डोक्यात आपण डिसाईड करायचं की ह्या स्टॉकमध्ये एंट्री करायची. मी कधी फंडामेंटल बघत नाही, मी फक्त चार्ट आणि चार्ट सगळं बघतो. त्यावेळेसच मी डिस्कस करतो की ह्या चार्टमध्ये आपल्याला कधी एंट्री करायची. त्याच्यामध्ये 2 मूविंग ॲव्हरेज लावायचा, 20 MA आणि 9 MA लावा किंवा तुमच्या हिशोबाने 15 MA लावा. ह्या 2 मूविंग ॲव्हरेज झाल्यानंतर काय करायचं, ज्यावेळेस तो मंथली ब्रेकआउट असेल किंवा वीकली ब्रेकआउट असेल त्यावेळेस काय करायचं की आता वरती गेला, एक मोमेंटम झाली बरोबर. ह्या मोमेंटममध्ये आपल्याला काय मोमेंटम भेटलं नाही, त्यामुळे त्याला फोकस करायचा की दुसऱ्या मोमेंटमसाठी तयारी. तो स्टॉक खाली गेला, रिटेल लोकांची टॉप लॉस करणार, लोक एक्झिट वगैरे सगळे करणार बरोबर का. त्यानंतर 20 MAच्या पाशी आला की तिथं ज्यावेळेस ग्रीन कॅन्डल बनली तर त्यावेळेस तुमचा सेटअप 100% होणार. तर काय करायचं, ग्रीन कॅन्डल बनली तिथं हाय मार्क करायचा, लो मार्क करायचा आणि त्या बॉक्सला काय करायचं, जसंही हाय ब्रेकआउट झाला की आपली एंट्रीच लावून टाकायची आणि टॉप लॉस बी लावायचा. तुम्ही ह्याच्यामध्ये टार्गेट किती ठेवायचं की बाबा 3% टॉप लॉस ठेवायचा. ₹1,00,000 करत असेल तर 3% टॉप लॉस खूप आहे आणि 7 ते 8% प्रॉफिट ठेवायचं. त्यामुळे तुमची प्रॉबिलिटी एकदम खतरनाक चालणार. इक्विटीमध्ये बी तुम्ही हे करू शकता, कारण मी इक्विटीमध्ये हेच करतो की ज्यावेळेस स्टॉक मी काय करतो, असे 10, 15, 20, 25 स्टॉक काढून ठेवतो किंवा 70 बी असतात माझ्याकडे स्टॉक, 200 बी असतात. पण ज्यावेळेस चांगल्यातले चांगले स्टॉक काढून ठेवतो त्यावेळेस मी 20 स्टॉक काढतो, 20मधनं मी 10 काढतो, 10मधनं मी 5 काढतो. असे एक रॅली बनवतो जेणेकरून मला चांगले स्टॉक काढतात. मग आता हे मी केल्यानंतर मी काय करतो की ज्यावेळेस आता कंटिन्यू 7-8 दिवस 5-6 दिवस एंट्री कुठेही करत नाही, फक्त त्या स्टॉकला जास्त फॉलो करतो. दिवसातनं 2 वेळेस 1 वेळेस मी त्याच्याकडे बघत असतो किंवा सकाळी कुठं मोमेंटम होणार आहे आणि हा स्टॉक वरती जाणार आहे. जर असं वाटलं की ह्या स्टॉकमध्ये आज मोमेंटम होणार आहे, त्याच दिवशी एंट्री करायची, टॉप लॉस टार्गेट लावायचं. आता मी जर 1 लाखांनी बँक केलं असेल तर मी डायरेक्ट क्लोज करतो. मी त्याला सारखं बघत नाही, कारण त्याला टॉप लॉस वगैरे लावलेले असतात, टार्गेट लावलेले असतात. त्याच्यामुळे त्याच्यात काही जास्त डोकं लावायचं नाही. फक्त सिम्पल डोक्याने, शांत डोक्याने काम करा. कधी बी चार्ट ओपन केला की चार्ट काय सांगतो, डाऊन साईड चाललो की अपसाईड चाललो, गॅमलिंगसारखं करायचं नाही. आता लॉसमध्ये माझं बी तुमच्यासारखं जर मी लॉसमध्ये असेल तर मी फार लय वेळ थांबत होतो, पण आत्ता मला असं वाटतं की लॉस हा अनलिमिटेड लॉस आहे, पूर्ण माझं अकाउंट खाली करू शकतो. जर मी त्याला टॉप लॉस लावला तर ते काहीतरी माझ्यासाठी राहील किंवा एखादं अजून दुसरे स्टॉक आहेत ना माझ्यासाठी की मी हे दुसऱ्या स्टॉकमध्ये मी बाईंग करू शकतो. त्याच्यामुळे टॉप लॉस लावला जातो, बाकी काही नाही. आता काही लोक इक्विटीमध्ये टॉप लॉस हा लावतच नाही. चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाला टॉप लॉस लावता येतो किंवा नाही लावतो तर आपल्याला माहीत नाही, पण लावा किंवा नाही लावा काही घेणं देणं नाही. पण टॉप लॉस हा प्रत्येकाकडेच पाहिजे. टॉप लॉस का पाहिजे, ज्यावेळेस टॉप लॉस मार्केटमध्ये मोठी न्यूज असेल निगेटिव्ह तर तुमचं अकाउंट त्या दिवशी 100% वाईकआउट होणार. त्याच्यामुळे टॉप लॉस हा मी म्हणतो वरतींना थोडंफार तरी कॅपिटल राहू शकतो. आपण काय शॉर्ट सेलिंग करत नाही, त्याच्यामुळे मग टॉप लॉस पाहिजे आपल्यासाठी. मित्रांनो, हे तुम्ही ट्राय करा किंवा मी संध्याकाळी पूर्ण एक व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला दाखवतो की बाबा 20 MA कसे लावले, 20 MAचा कुठं तुम्ही बाय केला किंवा मी कसं बाईंग करतो, माझ्या सेटअपवरती कसं बाईंग करतो, कोणत्या गोष्टी वापरतो किंवा काय नॉलेज वापरतो, ह्या गोष्टी करतो. हे तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये 100% दाखवेल मी. थँक्यू. आता सध्या दुपारची वेळ झाली तर म्हणलं जेवण वगैरे करावं आणि आता सध्या मार्केटमध्ये सकाळी ट्रेड केलं वगैरे आणि मी सकाळी 9:30 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत ट्रेड वगैरे कंप्लीट केलं. कामावर गेलो आता सध्या आणि काम झाले तर जेवण करायचं आणि कामाला लागायचं. त्यामुळे म्हटलं की थोडासा एक व्हिडिओ काढा, कारण मला इक्विटीमध्ये चांगला प्रॉफिट झाला म्हणून म्हटलं की चला इक्विटीमध्ये एक व्हिडिओ काढू. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.